आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या संत महंतांविषयी अपमानास्पद शब्द वापरल्याच्या निषेधार्थ वारकरी क्रांती सेना, ज्ञानराज माऊली वारकरी गुरुकुल संस्था आश्वी, वैदिक हिंदू वारकरी बहुउद्देशीय सेवा संघाच्या वतीनं संगमनेरमध्ये निषेध केला गेलाय. तर संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी निवेदनातून केली गेली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी हिंदू धर्मियांच्या श्रद्धास्थान असलेल्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील संत महंतांविषयी अपमानास्पद आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. या वक्तव्यामुळे वारकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे राज्यात सामाजिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली गेली आहे. वारकरी संप्रदायावर विकृत वक्तव्य करणाऱ्या विकास लवंडेचा आम्ही शिवसेना महायुतीच्या वतीने जाहीर निषेध करते. संगमनेर तालुक्यातली महाराज मंडळी याकरता या ठिकाणी जमलेली आहे. कोण पुण्यातील असणारं विकासजी लवांडे संप्रदायातल्या काही चांगल्या महंतांच्या बाबतीमध्ये, काही महाराजांच्या बाबतीमध्ये वेगळं वक्तव्य त्यांनी असर केलेलं आहे. जर पाहायला गेलं, भास्करी बाबांचं एवढं मोठं कार्य आहे, नगर जिल्ह्याचं आपलं आसर माऊलीचं म्हणून ते असं काम करतात. अनुवासिक पादा त्यांचं एवढं मोठं कार्य आहे की 2-2, 3-3 हजार विद्यार्थी ते आसर सांभाळतात. व्यसनाला लागलेले लोक ज्यांनी सुधरवले, जे आसारे विचित्र मार्गात जाणारे लोक ज्यांनी आसर सुधरवले, आणि त्या महात्म्यांच्या बाबतीमध्ये कोणी जर असं वक्तव्य करत असेल तर ते आसार अवघड आहे. आणि म्हणून सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे आणि असं वक्तव्य त्या ठिकाणी आसर बाबांच्या बाबतीत कोणी करू नये असं सर्वांना या ठिकाणी आसर विनंती करायची आहे. आणि जो कोणी असं वक्तव्य करतो त्याच्या बाबतीमध्ये वारकरी संप्रदायाच्या वतीने आम्ही सर्व निषेध करतो. आज आपण प्रांत कार्यालयामध्ये सर्व वारकरी आणि बजरंग दल, काही तरुण बांधव आणि वारकरी समाज या ठिकाणी यासाठी जमलेला आहे का राष्ट्रवादी चंद्र पवार गटाचे जे विलास लवंडे यांनी आमच्या वारकरी संप्रदायातील जे थोर महात्मे त्यांचा जो असा उल्लेख केलेला आहे की हे घुसखोर. आता खरे घुसखोर कोण आहे महाराज? खरे घुसखोर तर तुम्ही, कारण घुसखोरपणा तिने 10 वर्षापूर्वीच केलेला आहे. कारण ज्या वेळेला देहूमध्ये हे स्वतः शरदचंद्र पवारांनी जो कारखाना आणला, डाऊ कंपनी आणलेली होती. डाऊ कंपनी कशासाठी आणलेली होती? आज जर या ठिकाणी रामगिरी महाराज असतील, भंडारदत्त कराडकर नसते, किंवा वक्तेबाबा नसते, किंवा हे मोठमोठे संत जवानजाळ महाराज हे नसते, तर आज आपण या 2 तीर्थक्षेत्राला मुकलो असतो. कारण ही डाऊ कंपनी अशी होती का त्यांचा हा जो प्लॅन होता का तो प्लॅन असा होता का त्या कंपनीचं विषारी पाणी आमच्या इंद्रायणीच्या नदीमध्ये, पण त्यावेळेला यांनी घुसखोरी केली होती. आज आमच्या संतांनी केलेली नाही. हे तेव्हापासून घुसखोरी करतात. आणि का बरं घुसखोरी कोण म्हणतं केलेली नाही? हो, यांनी त्याच वेळेला घुसखोरी केलेली आहे. म्हणून आमच्या वारकरी संतांनी घुसखोरी केलेली नाही. त्यांनी आतापर्यंत समाज जोडण्याचं काम केलेलं आहे. अहो, ज्यांनी आयुष्य पूर्ण हे सर्व वारकरी संप्रदायासाठी वाहिलेले, मग त्यामध्ये आमचे रामगिरी महाराज असतील, भास्करी महाराज असतील, प्रकाश महाराज जवानजाळ असतील, यांची पूर्ण माहिती यांना नाहीये. म्हणून हे म्हणतात घुसखोर, खरे घुसखोर हे. म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आमचा वारकरी संप्रदाय या ठिकाणी प्रांत कार्यालयामध्ये आलेला आहे. आज प्रांत कार्यालयाला या ठिकाणी आलेलं आहे आणि आज साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं काय, आणि निवेदनाच्या द्वारे आम्ही सर्वांनी त्याचा निषेध केलेला आहे. हरिभक्तपरायण गुरुवर्य भास्करगिरी महाराज असतील, रामगिरी महाराज असतील, हे आमच्या जिल्ह्याचं आज उज्ज्वल भविष्य आणि एक आदर्श आहे. आणि आज एवढ्या मोठ्या महंतांवर ज्या पद्धतीने राजकारणी लोक खालच्या पद्धतीवर जाऊन, ज्या लोकांना कुठलेही ज्ञान नाहीये, ज्या लोकांची पात्रता नाहीये, अशा लोकांनी वारकरी संप्रदायाच्या संतांवर गाळफेक करावी ही कुठंतरी वाईट वाटतंय.
कारण आज जर हे थांबलं नाही तर पुढे याचे फार भयंकर प्रकार होऊ शकतात. याच्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र आलेलो आहे निवेदन देण्यासाठी का वारकरी संप्रदायावर होणारे अन्याय अत्याचार थांबले पाहिजे. आणि जे लोक वारकरी संप्रदायामध्ये राजकीय पद्धतीने शरद पवार गटाचे जे कोणी विकास नाव आहे त्यांचं, तर विकास लवंडे म्हणून आहे, तर त्यांना मला एकच सांगायचं आहे की आमच्या वारकरी संप्रदायाचे जे संत महंत आहे आज त्यांची उंची काय आहे, तुमची तेवढी लायकी पण नाही. ज्याने त्याने आपल्या पात्रतेने राहावं. आणि सगळ्यात महत्वाचं की तुमचं कार्य काय आहे. तुम्ही राजकारणी लोक, तुम्ही तुमचं राजकारण केलं पाहिजे, पण संत जे आहे वारकरी संप्रदायाचे ज्यांनी योगदान दिलेलं आहे, जे ब्रह्मचारी आहे, त्यांनी समाजासाठी आपला वाहू हा देह देवा पाहिजे, समाजासाठी आणि देवासाठी ज्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं, त्या संतांवर तुम्ही शिंतोडे उडवण्याचं काम करताय. तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन बघा आमच्या संतांचं कार्य आणि मग बोला. तुमच्यासारखे घरं भरवायचे कामं केले नाहीये लवंडे आहे कोण तुम्ही, तुमच्यासारखे काही त्यांनी काळे हात केलेले नाहीये भ्रष्टाचाराचे. अरे त्यांनी कितीतरी लेकरांना घडवले, आमच्यासारखे कितीतरी लेकरं त्यांनी घडवले. आज वारकरी संप्रदायाची भव्य पताका घेऊन खांद्यावर पंढरपूरची वारी करणारे आमचे संत मायबापे. ज्या पद्धतीने तुम्ही संतांचे अभंग सांगताय, जगद्गुरु तुकोबारायांनी काय सांगितलं, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन बीज वाढवावे नाम, हेचे आम्हा करणे काम. मग धर्माचं पालन करायला सांगितलं, तुम्ही कुठला आम्हाला घुसखोरी बोलताय. वारकरी संप्रदायाचा जन्मच याच्यासाठी झालेला आहे. वारकरी संप्रदायाचा जन्म याच्यासाठी झालेला का देव देश धर्मासाठी घेतले प्राण हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आम्ही कोणाच्या बापाला घाबरणारे नाहीये, कारण जगाचा बाप म्हणजे आमचा पालन करता, मागे पुढे उभा राहे संभाळीता, आली आघात निवारया. तेव्हा लवंडे तुमच्यासारखे असे किती आले तरी आम्ही कोणाला घाबरणार नाहीये. फक्त एवढीच सरकार मायबापाला विनंती आहे, आमच्या वारकरी संप्रदायावर जी काही टीका केली जातीय ती थांबावी. आणि जो विकास लवंडे आहे त्याला शासन झालं पाहिजे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याला शिक्षा 100% झाली पाहिजे. या निवेदनावर महिला प्रदेशाध्यक्षा हरिभक्तपरायण रोहिणीताई राऊत, हरिभक्तपरायण सुनील महाराज पवार, विखे महाराज, लक्ष्मण महाराज पानसरे, खिमनर महाराज, नान्नर महाराज, ज्ञानदेव पानसरे महाराज, वाघमोडे महाराज, शेळके महाराज, सातपुते महाराज, ज्योतिताई पवार महाराज, तसेच शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, शशांक नामन, श्याम नायकवाडी, मुकेश मुर्तडक यांच्यासह वारकरी समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.